नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. करसगावची शाळा वाचवा. पालकांनी आता निर्णय घेतला नाही तर गावची शाळा बंद पडण्याचा धोका. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील करसगाव येथील PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा आज एका गंभीर टप्प्यावर उभी आहे. 2 वर्षांपूर्वी ज्या शाळेत 8 शिक्षक आणि 180 पेक्षा जास्त विद्यार्थी होते, तीच शाळा आज विद्यार्थी संख्या कमी आणि शिक्षक कमी या संकटात सापडली आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात गावची शाळा बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही वर्षात विद्यार्थी संख्या कमी होत गेल्यामुळे शिक्षकांची संख्या देखील कमी होत गेली. या वर्षीच्या नवीन संच मान्यतेनुसार वर्ग 1 ते 5 मध्ये 87 विद्यार्थी असल्याने केवळ 3 शिक्षक आणि वर्ग 6 ते 8 मध्ये 56 विद्यार्थी असल्याने फक्त 2च शिक्षक मंजूर झाले आहेत. म्हणजे संपूर्ण शाळेसाठी फक्त 5 शिक्षकच आवश्यक ठरतात. या परिस्थितीत केवळ 9 विद्यार्थी कमी पडत असल्यामुळे 2 शिक्षकांना दुसऱ्या शाळेत हलविण्याची वेळ आली आहे. ही बाब गावासाठी चिंताजनक मानली जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे करसगाव गावातीलच 15 ते 20 मुले इतर गावातील शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. जर हीच मुले आपल्या गावातील शाळेत शिकली असती तर आज शिक्षक कमी होण्याची वेळ आली नसती, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील नागरिकांनी याकडे लक्ष वेधत सांगितले की शिक्षक कमी असण्याने पालक मुले दुसरीकडे पाठवतात आणि विद्यार्थी कमी झाल्याने शिक्षक अतिरिक्त ठरतात. या दुष्टचक्रामुळे गावातील शाळेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. दरम्यान करसगावचे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक प्राध्यापक रमेश वरघट सर यांनी गावकऱ्यांना भावनिक आवाहन करत म्हटले की ही शाळा केवळ शिक्षण देणारी संस्था नाही, तर आपल्या गावाच्या भविष्यास घडविणारे केंद्र आहे. आपल्या घरातील किंवा नातेवाईकांच्या मुलांना किमान 8वी पर्यंत तरी गावातील शाळेत शिकविले तरच करसगावच्या शाळेला पुन्हा चांगले दिवस येऊ शकतात. ते पुढे म्हणाले की शासन शाळांच्या इमारती, सुविधा यावर लाखो रुपये खर्च करत आहे, परंतु विद्यार्थीच कमी असतील तर शाळा टिकवणे कठीण होईल. म्हणून शाळा वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या सेवानिवृत्त आदर्श शिक्षक प्राध्यापक रमेश वरघट सर स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना काही तास शिकविण्याचे काम निस्वार्थपणे करत आहेत. तसेच पालकांना मुलांना गावातील शाळेतच शिक्षण देण्याचे आवाहन करत आहेत. गावातील ज्येष्ठ नागरिकांचेही म्हणणे आहे की गावाची शाळा टिकली तरच गावाचे भविष्य टिकेल. म्हणूनच करसगावच्या पालकांनी आता एकत्र येऊन गावची शाळा वाचविण्याचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गौरव प्रकाशन न्यूजकरिता यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हरिचंद चव्हाण. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.